गुरुमुखातून ऐका. संसार आणि परमार्थ म्हणजे काय? बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. एका छोट्या बाळाचा जन्म झाला. आईवडिलांच्या घरात आनंद पसरला. सगळ्यांनी मिठाई वाटली. पण त्या बाळाने जन्मताना काय आणलं? ना पैसा, ना सोने, ना जमीन, ना मोठेपणा. तो फक्त दोन रिकाम्या हातांनी या जगात आला. आणि एक दिवस तोच माणूस वृद्ध होतो. केस पांढरे होतात. शरीर थकते. डोळ्यांची दृष्टी कमी होते. आणि शेवटी चार माणस त्याला खांद्यावर घेऊन जातात. तेव्हाही त्याचे हात रिकामेच असतात. मग प्रश्न असा आहे, इतकं आयुष्य आपण कशासाठी जगतो? कोणी म्हणतो, माझं घर मोठं झालं पाहिजे. कोणी म्हणतो, माझा मुलगा मोठा अधिकारी झाला पाहिजे. कोणी म्हणतो, माझ्याकडे खूप पैसा असला पाहिजे. या इच्छा चुकीच्या नाहीत. पण या इच्छांमध्ये देव हरवला. आईवडील हरवले. माणुसकी हरवली. तर तो संसार आपल्याला बांधून ठेवतो. संसार म्हणजे काय? अनेकांना वाटतं, लग्न केलं, मुलं झाली, नोकरी केली, घर बांधलं म्हणजे संसार. पण संत सांगतात, संसार म्हणजे फक्त घर नाही. संसार म्हणजे मनाला बांधून ठेवणारा मोह. कम्म पाण्यात असतं, पण पाणी कमळाच्या आत जात नाही. तसंच माणूस संसारात राहिला, पण संसार मनात शिरू दिला नाही, तर तो मुक्त होतो. परमार्थ म्हणजे काय? काही लोकांना वाटतं, डोंगरावर जाऊन बसणं, जंगलात राहणं, किंवा दिवसभर माळ जपणं, हाच परमार्थ. पण संत म्हणतात, रडणाऱ्याचे अश्रू पुसणं हा परमार्थ. भुकेल्याला भाकरी देणं हा परमार्थ. आईवडिलांची सेवा करणं हा परमार्थ. सत्य बोलणं हा परमार्थ. एक छोटासा दृष्टांत. एका गावात दोन भाऊ राहत होते. मोठा भाऊ रोज मंदिरात जायचा, पण घरी येऊन आईवर राग काढायचा. लहान भाऊ मंदिरात फारसा जात नसे, पण रोज आईचे पाय दाबायचा. वडिलांना औषध द्यायचा. गरिबाला अन्न द्यायचा. एक संत गावात आले. लोकांनी विचारलं, यांच्यात देवाला कोण जास्त प्रिय? संत हसले आणि म्हणाले, जो देवाला फुलं अर्पण करतो तो भक्त आहे. पण जो देवाच्या रूपात माणसाची सेवा करतो, तो देवाच्या अधिक जवळ आहे. बंधूंनो, संसार सोडायचा नाही. संसारात राहून स्वार्थ सोडायचा. घर सोडायचं नाही. अहंकार सोडायचा. पैसा कमवायचा, पण पैशाचा गुलाम व्हायचं नाही. कारण शेवटी घर इथेच राहणार, पैसा इथेच राहणार, नाव इथेच राहणार. सोबत जाणार असेल तर फक्त आपलं प्रेम, सेवा आणि कर्म. म्हणून आजपासून एक प्रश्न स्वतःला विचारा, मी फक्त संसार करतोय की संसारातून परमार्थही कमावतोय? अध्याय 2. परमार्थ म्हणजे काय? बंधूंनो, आज अनेकांना वाटते की परमार्थ म्हणजे फक्त मंदिरात जाणे, पूजा करणे, माळ जपणे किंवा मोठमोठे यज्ञ करणे. पण संतांनी परमार्थाचा अर्थ खूप सोप्या शब्दांत सांगितला आहे. स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होणे हाच परमार्थ आहे. एका गरीब माणसाकडे 2 भाकऱ्या होत्या. त्याचे स्वतःचे पोटही भरले नव्हते. तेवढ्यात एक भुकेला प्रवासी त्याच्या दारात आला. त्याने स्वतःची भूक बाजूला ठेवली आणि एक भाकरी त्या प्रवाशाला दिली. त्या रात्री त्याचे पोट पूर्ण भरले नाही,
पण मन मात्र शांत झोपले. संत म्हणतात, देवाला सोन्याचा मुकुट नको, दयाळू मन हवे. परमार्थ म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी केलेली सेवा नाही. कोणी पाहत नसताना केलेली मदत, कोणालाही न सांगता केलेले दान आणि कोणताही मोबदला अपेक्षित करता केलेले प्रेम, यालाच परमार्थ म्हणतात. जो दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसतो तो देवाच्या अधिक जवळ जातो. अध्याय 3. संसार सोडणे म्हणजे परमार्थ नाही. बंधूंनो, काही लोक म्हणतात, घर सोडले की मोक्ष मिळतो. पण संत सांगतात, घर सोडण्यापेक्षा अहंकार सोडा. कमळाचे फूल पाण्यात असते, पण पाणी त्याच्या पाकळ्यांवर टिकत नाही. त्याचप्रमाणे माणूस संसारात राहू शकतो, पण संसार मनात साठवू नये. एक शेतकरी होता. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करायचा. घरी आल्यावर आईवडिलांची सेवा करायचा, मुलांवर प्रेम करायचा आणि रात्री देवाचे नाम घ्यायचा. एक संन्यासी त्याला म्हणाला, तू अजूनही संसारात अडकला आहेस. शेतकरी हसून म्हणाला, मी संसारात आहे, पण संसार माझ्या मनात नाही. संतांनी त्या शेतकऱ्याचे कौतुक केले आणि सांगितले, जो कर्तव्य पार पाडतो आणि मनाने देवाशी जोडलेला राहतो, तोच खरा साधक. म्हणून संसार हा अडथळा नाही, स्वार्थ हा अडथळा आहे. अध्याय 4. आईवडिलांची सेवा हाच पहिला परमार्थ. बंधूंनो, माणूस देवाला शोधण्यासाठी दूर दूर जातो, पण ज्यांच्या पायाशी त्याचे बालपण वाढले, त्यांच्याकडे पाहायला वेळ देत नाही. आईने तुमच्यासाठी किती रात्री जागल्या, वडिलांनी किती इच्छा बाजूला ठेवल्या, याचा हिशेब कोणत्या वहीत लिहिला जातो. एका मुलाने मोठं शिक्षण घेतलं, मोठी नोकरी मिळाली, शहरात बंगला घेतला, पण गावात राहणाऱ्या आईवडिलांना भेटायला वेळ काढला नाही. आई रोज दार उघडून बसायची, आज माझा मुलगा येई. पण दिवस गेले. एक दिवस आई आजारी पडली. मुलाला संदेश गेला. तो म्हणाला, काम संपलं की येतो. काम संपलं, पण वेळ संपली होती. आईचे डोळे कायमचे मिटले होते. मुलगा रडत म्हणाला, आई, एकदा बोल ना. पण शांततेनेच उत्तर दिलं. बंधूंनो, जिवंत असताना दिलेला एक प्रेमाचा शब्द मृत्यूनंतरच्या 1000 फुलांपेक्षा मोठा असतो. आईवडिलांची सेवा हा परमार्थाचा पहिला धडा आहे. अध्याय 5. पैसा, प्रतिष्ठा आणि माणुसकी. पैसा वाईट नाही, पण पैशाचा अभिमान वाईट आहे. प्रतिष्ठा वाईट नाही, पण प्रतिष्ठेसाठी माणुसकी हरवणे वाईट आहे. एक व्यापारी आयुष्यभर पैसा कमावत राहिला. मोठं घर, मोठ्या गाड्या, मोठी ओळख, पण त्याच्या घरात हसू नव्हतं. एके दिवशी तो आजारी पडला. डॉक्टर, औषधं, संपत्ती सगळं होतं, पण त्याच्या पलंगाशेजारी बसायला कोणी नव्हतं. दुसरीकडे एक गरीब माणूस होता. त्याच्याकडे पैसा कमी होता, पण त्याने आयुष्यभर लोकांना मदत केली होती. तो आजारी पडला तेव्हा त्याच्या घराबाहेर गावभरची माणसं उभी होती. तेव्हा एका संतांनी म्हटलं, संपत्ती मोजताना लोक तिजोरी उघडतात, पण माणुसकी मोजताना लोक हृदय उघडतात. म्हणून पैसा कमवा, पण त्याच्यासोबत दया, प्रेम आणि सेवा यांचीही कमाई करा. विस्तृत भावनिक कानमंत्र. बंधूंनो, कल्पना करा, संध्याकाळ झाली आहे. एक वृद्ध माणूस आपल्या घराच्या ओसरीवर बसला आहे. त्याच्या हातात जुनी काठी आहे. डोळे रस्त्याकडे लागले आहेत. तो कोणाची वाट पाहतोय? ना पैशाची, ना संपत्तीची. तो वाट पाहतोय एका प्रेमळ आवाजाची. बाबा,
कसे आहात? पण तो आवाज येत नाही. रात्र होते. आकाशात तारे चमकतात. तो वृद्ध हळूच म्हणतो, देवा, मला काही नको. फक्त माझ्या लेकरांनी मला विसरू नये. बंधूंनो, जीवनाचा शेवट जवळ आला की माणूस बंक बॅलन्स विचारत नाही. तो विचारतो, मी कोणाला प्रेम दिलं? कोणाला आधार दिला? कोणाच्या डोळ्यात आनंद आणला? म्हणून आजपासून हा कानमंत्र लक्षात ठेवा. संसार करा, पण संसाराचा गुलाम होऊ नका. पैसा कमवा, पण माणुसकी गमावू नका. देव शोधा, पण आधी घरातील देव, आईवडील यांना ओळखा. सेवा करा, कारण सेवा हीच सर्वोच्च पूजा आहे. नाव मोठं करण्यापेक्षा मन मोठं करा. रागाने नाती तुटतात, प्रेमाने आयुष्य जोडले जाते. प्रत्येक दिवस असा जगा की रात्री झोपताना पश्चात्ताप उरू नये. दुसऱ्याला दिलेला आधार हा देवाकडे पोहोचणारा सर्वात सरळ मार्ग आहे. अहंकार क्षणभंगुर आहे, सद्गुण चिरंतन आहे. शेवटी सोबत जाणार असेल तर फक्त आपली कर्म, आपली सेवा आणि आपलं प्रेम. संसारात राहून परमार्थ करा, कारण देव दूरच्या आकाशात नाही, तो तुमच्या चांगल्या कर्मात आणि प्रेमळ हृदयात वसतो. धन्यवाद मित्रांनो. दृष्टांत आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम.